उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कालिंदी एक्सप्रेसच्या घातपाताचा कट होता। रुळावर ठेवलेल्या एलपीजी सिलेंडरला रेल्वेची जोराची धडक बसली। ट्रॅक जवळच पेट्रोल आणि स्फोटकाने भरलेल्या बाटल्या देखील सापडलेल्या आहेत। तर पोलीस आणि आता फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर दाखल झालेली आहे। मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कालिंदी एक्सप्रेसच्या घातपाताचा कट उधळलेला आहे। रुळावरती ठेवलेला एलपीजी सिलेंडरला रेल्वेने जोराची धडक दिली। ट्रॅकच्या जवळच पेट्रोल आणि स्फोटकाने भरलेल्या बाटल्या देखील सापडलेल्या आहेत। तर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झालेले आहेत। सुदैवाने मोठा अनर्थ टळलेला आहे। अक्षय मावळे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। अक्षय, नक्कीच शुभम, आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोठा रेल्वेचा जो अपघात आहे, अपघात टळलेला आहे। कालिंदी एक्सप्रेस ज्या मार्गावरून जात होती, या मार्गावर रुळावर जे एलपीजीचं भरलेलं एक सिलेंडर ठेवलं होतं आणि इतकंच नाही तर रेल्वेच्या आजूबाजूला जी आहे ती पेट्रोलने भरलेल्या आणि बारूदने बाटल्या। मोठा जो या अपघाताचा मोठा कट आहे, हा कट या ठिकाणी पोलिसांनी आणि जो लोको पायलट यांनी हा उधळून लावला आहे। लोको पायलटला संशयास्पद वस्तूनंतर त्यांनी रेल्वेचा जो वेग आहे हा वेग कमी केला, मात्र यात तो अयशस्वी ठरला आणि त्यांनी जी एलपीजी गॅसचं सिलेंडर आहे या सिलेंडरला धडक दिली। मात्र यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अधिक घटनेची माहिती मिळतात संपूर्ण जे पोलीस प्रशासन असेल किंवा रेल्वेचं प्रशासन असेल हे घटनास्थळावर दाखल झालं। या ठिकाणी ज्या संशयास्पद वस्तू होत्या वस्तू ताब्यात घेतल्या आणि संपूर्ण जी चौकशी आहे ती चौकशीसाठी त्या वस्तू पुढे पाठवल्या आहे। आपण जर यूपी मध्ये सातत्याने रेल्वेची अपघात पुढे येत आहे आणि नुकताच 17 ऑगस्ट रोजी देखील रात्री 2:30च्या सुमारास साबरमती एक्सप्रेसचे 22 डबे जे ते रुळावरून घसरले होते आणि सतत जो आहे ते या अपघात सुरू आहे। मात्र आता चौकशीनंतर या संपूर्ण घातपातामागे कोण आहे की हा कशासाठी हा संपूर्ण घातपात घडून आला हे पुढे येणार आहे। निश्चित अक्षय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।